नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नुकतीच सकाळच्या डिजिटल मीडियाला एक विद्यार्थी मित्रांनो एक रिसेंटली टीईटी पेपरच्या संदर्भामध्ये एक न्यूज आलेली आहे। ह्या न्यूज मध्ये नेमकं आपल्या टीईटी परीक्षेबद्दलचं जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ते या न्यूज मध्ये दिलेली आहे। तर नेमकं आपल्या टीईटीचा जो पेपर आहे तर तो नेमकं कधी होणार आहे आणि नेमकं काय काय प्रोसिजर असणार आहे तर हे सर्वच्या सर्व या तुम्हाला वृत्तामध्ये तुम्हाला भेटून जाईल। सकाळचा हा डिजिटल मीडिया आहे, उद्या पेपरमध्ये तुम्हाला ही बातमी दिसणार आहे। बघा तर त्यामध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे तर हे बघा, सकाळचा डिजिटल मीडिया आहे त्यावरची ही बातमी रिसेंटली अपलोड झालेली होती। सर्वात महत्त्वाचं बघा, दिवाळी सुट्टीनंतरच टीईटी परीक्षा होणार आहे। बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे। दिवाळी सुट्टीनंतर म्हणजे अर्थात आपली जी टीईटी परीक्षा आहे तर ती नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार असं मला वाटतं आणि दिवाळी त्याच महिन्यामध्ये येतं, बरोबर। मग ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन निर्णय होईना, म्हणजे अजूनपर्यंत निर्णय काही झालेला नाहीये, नेमका ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल या संदर्भामध्येच आहे। सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दिली 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत, यावर्षी एकच परीक्षा। आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी टीईटी परीक्षा काही झालेली नाही। जर 2026 मध्ये जर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर टीईटी परीक्षा होत असेल तर 2026 मध्ये केवळ एकच टीईटी परीक्षा होणार आहे। परंतु राज्य परीक्षा परिषदेने तुम्हाला माहिती आहे की एका वर्षात 2 परीक्षा घेऊ असं म्हटलेलं होतं, पण 2026 मध्ये फक्त आणि फक्त एकच परीक्षा होईल। आता मुद्दा काय आहे की या सकाळच्या डिजिटल मीडियावर नेमकं काय माहिती दिलेली आहे तर ते आपण थोडी वाचू। बघा, परीक्षेच्या आदल्या दिवशी टीईटी पेपर फुटला आणि ऐनवेळी 6 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द करावा लागला। त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन यावरील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र समिती नेमली, मात्र अजूनही या समितीला त्यावरील निर्णय घेता आलेला नाही। नेमकं पेपर ऑनलाईन व्हायचा की ऑफलाईन व्हायचा याच्या बाबतीमध्ये समिती नेमली आहे, पण नेमकं समितीनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी सूचना आपल्याला याच्यामध्ये भेटते। त्यामुळे परीक्षा दिवाळी नंतरच म्हणजे नोव्हेंबर अखेर होईल, हे फार महत्त्वाचं आहे। बघा, आपली जी काही टीईटी परीक्षा आहे तर ती नोव्हेंबर अखेर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी दिलेली आहे। आता बघा, हे जे आहे तर हे तुम्हाला उद्याच्या सकाळच्या न्यूजपेपरमध्ये भेटेल। परीक्षेच्या आदल्या दिवशी टीईटीचा पेपर फुटला आणि ऐनवेळी 6 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द करावा लागला। त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन यावरील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र समिती नेमली, मात्र अजूनही समितीला त्यावरील निर्णय घेता आलेला नाही। त्यामुळे परीक्षा दिवाळी नंतरच म्हणजे नोव्हेंबर अखेर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूत्राने दिलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा, नेमकं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये अजून काय काय सांगितलेलं आहे तर ती माहिती इथं तुम्हाला मी परत दाखवण्याचे प्रयत्न करतो। बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर 21 जून रोजी होणार होता, पण नीटचा पेपर फुटल्याने टीईटीचा पेपर जूनला घेण्याचे ठरलेले होते, पण परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली। या परीक्षेसाठी 6,125 उमेदवारांनी नोंदणी केलेली असून या 2,26,263 शिक्षक आहेत। बघा, शिक्षकांचा आकडा किती आहे, 2,26,263। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेतील शिक्षकांना इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील, बघा सेवेतील शिक्षक म्हणजे जे कार्यरत शिक्षक आहे त्यांना 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। मग आता 2026 मध्ये एकच टीईटी होईल नोव्हेंबर महिन्यामध्ये, बरोबर आहे, लक्षात ठेवा। ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी न्यायालयाचा हा निर्णय बंधनकारक आहे असं सुद्धा या आपल्याला वृत्तपत्रामध्ये दिसून येते। पुन्हा काही इथं माहिती बघा, न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिक्षकांना टीईटीच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी वर्षातून 2दा टीईटी घेण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र पेपर फुटल्याने यंदा एकच टीईटी होणार आहे, बरोबर आहे, एकच टीईटी आहे। आपलं वर्ष चाललं, टीईटीचा पेपर अजून झालेला नाही। आता परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायची याचा निर्णय झाल्याच्या नंतर तज्ञाकडून टीईटी 9 माध्यमामध्ये नवीन प्रश्नपत्रिकांचे संच तयार करणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही सह यंत्रणेची पडताळणी करणे, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे अशा कामासाठी साधारणतः 3 महिने लागतील। त्यामुळे दिवाळी सुट्ट्यानंतरच टीईटी परीक्षा होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेले आहे। काही दिवसात होईल अंतिम निर्णय, म्हणजे नेमकं निर्णय कधी घ्यायचा हे स्पष्टपणे दिलेलं नाही, तर इथं म्हटलेलं आहे काही दिवसामध्ये अंतिम निर्णय होणार आहे, निश्चित तारीख वगैरे काहीच नाही त्याला। तर बघा, टीईटीचा पेपर फुटल्यानंतर यापुढील परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायची यावर काही दिवसात निर्णय होईल, पण परीक्षा कशी घ्यायची यांचा अंतिम निर्णय झाल्यापासून पुढील नियोजनासाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात अशी माहिती डॉक्टर नंदकुमार बेडसे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांनी दिलेली आहे। तर हे आपल्या सकाळचं जे काही डिजिटल मीडिया होतं तर त्यावर आलेली ही न्यूज होती। हे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये भेटणार आहे। आता बघा, ऑनलाईन परीक्षेला विरोध, ऑफलाईन मध्ये रिस्क। आता नेमका ऑनलाईन परीक्षेला विरोध आहे कोणाचा? विद्यार्थ्यांचा, बरोबर आहे। आणि त्यांचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं म्हणणं असं होतं की ऑफलाईन घेण्यासाठी ते रिस्क आहे बरोबर आहे। बघा, टीटी साठी यंदा 6 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे। एवढ्या मोठ्या उमेदवारांची एकाच दिवशी परीक्षा ऑनलाईन घेण्या इतकी सुरक्षित यंत्रणा तथा परीक्षा केंद्रे नाहीत। त्यामुळे आगामी परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचा निर्णय झालेला नाही। अजूनपर्यंत निर्णयच नाही झालेला आहे की परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची। राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ते निर्णय घेणार आहे। तर असं ही माहिती आपल्या टीईटीच्या संदर्भात होणार आहे। तर टीईटी जी आहे आपली आता तर ती नोव्हेंबरच्या अखेरीस होणार आहे अशी माहिती आपल्याला या वृत्तपत्रामधून भेटते। तर हे सर्वात महत्त्वाची माहिती होती। अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचं आहे, कारण आता ऑगस्ट तो संपत येतोय। आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचा कालावधी आहे असं आपण गृहीत पकडून आपण आपला जो अभ्यास आहे तर तो कंटिन्यू करायचा आहे। अभ्यासामध्ये कोणत्याही पद्धतीचा खंड पडू देऊ नका, कंटिन्यूटी ठेवा, जेणेकरून पेपरची तारीख कधीही आपल्याला आली तर आपल्याला त्या परीक्षेला समोर जाता आलं पाहिजे। तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं समजलं असेल की आपल्याला इथं दिलासा भेटलेला आहे पहिले की गोष्ट की आपला पेपर नोव्हेंबरच्या अखेरीस होईल, बरोबर, अशी माहिती आपल्याला इथून भेटलेली आहे। चला तर भेटू आपण पुन्हा एका नवीन उद्याच्या सेशनमध्ये। धन्यवाद।